सध्या मॅच खेळली जाते. आपण पाहिलं तर अनिल स्मृती विपक्ष रायरेश्वर 11 अशी मॅच खेळली जाते. नाणेफेकीचा कौल इम्पॉर्टंट होता जो आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर श्री रायरेश्वर 11 या टीमनं जिंकल्या आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही करू अर्थातच गोलंदाजी. सर ब्ल्यू आर्मीमध्ये आपण पाहिलं तरी संपूर्ण टीम मैदानामध्ये ट्रॅव्हल होते. दोन्ही टीम एक एक मॅच खेळली आणि एक एक मॅच जिंकली. अनिल स्मृती आपण पाहिले तर एक मॅच खेळले एक मॅच जिंकले. दुसऱ्या साईडला आपण पाहिले तर रायरेश्वर 11 एक मॅच खेळले एक मॅच जिंकले. अशी आत्तापर्यंतचा खेळ राहिला आहे दोन्ही टीमचा. चला मॅचला करूया स्पीड ऑफ. येस मिनी. मॅच क्रमांक सध्या आपण पाहिलं तर 10वी म्हणजे 10 मॅच आज आपण कव्हर करतोय आणि ही 10वी मॅच सध्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय जिथे आपण पाहिलं दोन्ही बॅटर मैदानामध्ये ट्रॅव्हल झालेत. अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टॉम्पच्या वरून जाणारा चेंडू आपण पाहिलं तर वैभवला सध्या आपण पाहिलं तर स्ट्राईकला. सिद्धेश विरकर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू अप्रतिम त्यानं हाताळला जो अगदी आपण पाहिलं तर पॉवर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील गोलंदाजी आहे सध्या आपण पाहिलं तर सिद्धेश विरकर. विशाल पिसाळला आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला. हो सुरेख इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का? चेंडू पर्यंत पोहोचतोय. हाय जम्प घेऊन चेंडू गॅदर केला त्याने. तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं टीमच्या धावसंख्येला मात्र आता सुरुवात झाली. जिथे 2 धावसंख्या तुम्ही पाहताय. वैभव वाडकर आणि विशाल पिसाळ अशी मात्र पेअर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाले. एका साईडला आपण पाहिलं तर अनिल स्मृती संघ खेळतोय जो आपण पाहिलं तर सचिन मोहिते या टीमचा आपण पाहिलं तर आयकॉन प्लेअर आहे. अमित महागडी आणि बाबूनाना शिर्के यांची टीम आहे. स्क्वेअर कट सुरेख फटका पॉइंट रिजन मध्ये वेगानं जातोय. चेंडूच्या मागे हे खेळाडू मात्र अखेरीस गाठली आहे सीमा रेषा. येतोय अगदी मॅच क्रमांक 10चा हा पहिल्या इनिंगचा पहिला चौकार. येस थँक्यू सो मच. अप्रतिम चौकार लगावला. 6 धावा. शफल झालाय पुन्हा एकदा. अप्पर कट बॅकवर्ड पॉइंट रिजन या जाळ्यामध्ये अडकलाय अखेरीस बॅटर. अर्थातच वैभव वाडकरची विकेट यावेळी मात्र हासिल करतोय. सिद्धेश विरकरच्या खात्यामध्ये पहिला ब्रेक थ्रू. 4थ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. या आधीचा चेंडू चौकार तदनंतर कॅच आउट. बॅटर वैभव वाडकर बॅक टू डकआउट. येस नवीन बॅटर सध्या मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. ओहो थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी. अंपायर वळतात. व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. एक्स्ट्रा दाब ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती आहे. तब्बल चेंडू आतापर्यंत सादर केले टोटल 4 म्हणजे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. येस धावसंख्या 7 धावसंख्या. येस थँक्यू. हो स्क्वेअर कट अप्रतिम फटका बॅकफुटला जातोय. पंच दिलाय जिथे अगदी बॅटीच्या मधोमध होता. क्षेत्ररक्षक आहे चेंडू गॅदर करतोय. दीपेक्षा कव्हर रिझन मधून हे क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं आणि इथे देखील 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते.
या एका धावेच्या मदतीनं 5 चेंडूचा खेळ पहिल्या षटकातील आत्तापर्यंत झालेला आहे आणि धावसंख्या 8 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. पहिली विकेट लवकर माघारी गेली, जी आपण पहिली बॅकवर्ड पॉइंट रिझनमध्ये कॅच पकडली अर्जुननं वैभव वाडकरची आणि पहिला ब्रेक थ्रू दिला गेला सिद्धेश विरकरनं, जो चौथ्या चेंडूवरती होता. शेवटचा चेंडू फक्त ड्राईव्ह केला यावेळी हलक्या हातानं. ओहो, इथे कदाचित एकच धाव घेतली जाईल, कारण की स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायचे बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच विशालला स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायची आहे. येस, अंपायर कदाचित लेग अंपायर कदाचित खेळाडूने जी कॅप ठेवली आहे तर खेळाडूला तुम्ही जरूर सूचित करू शकता, कारण की अशा वेळी पॅनल्टी असते. येस, 5 रनची. येस, थँक्यू. कारण की आहेत ही सूचना फक्त दिली, कारण की बऱ्याचदा या गोष्टी या मैदानामध्ये घडतात. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. धावसंख्या अगदी 9 या आकड्यावरती. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं प्रशांत चौधरीचा अप्रतिम खेळ राहिला. तर प्रशांत चौधरी आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आणि राहुलजी वाडकर साहेब यांच्याकडून देखील प्रशांतला आपण पाहिलं तर त्याच्या अप्रतिम खेळासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. ते देखील स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. गोलंदाजीसाठी जाऊयात. अर्थातच सतीश सनस सध्या आपण पाहिलं तर बेस्ट ऑलराऊंडर सध्या मात्र गोलंदाजीसाठी. वाईड शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न, बॅटर स्विंग केले, विकेट किपर वेगानं जातोय. इथे मात्र एक धाव अगदी कंप्लीट केले. अंपायर कळवतात अगदी 22च्या स्वरूपामध्ये ही धाव आहे. वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सफल झाला. तदनंतर आपण पाहिलं चेंडू जाणून बुजून हा थोडासा वाईडिश ठेवला गेला आणि तदनंतर टीमची टोटल आपण पाहिले तर डबल डिजिटमध्ये जाते 10 या आकड्यावरती. 10 ऑन अ स्कोर कार्ड. 10 धावसंख्या तुम्ही स्कोर कार्डवरती पाहताय. वाई प्रीमियर लीग 2024 तुम्ही पर्व क्रमांक 6 सध्या पाहताय. पंकजदादा वाडकर कट्टर मित्र समूह दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य वाई क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. ओहो, स्लॅग स्पीक करण्याचा प्रयत्न, थोडासा स्विच हिटचा मात्र प्रयत्न. रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहता ज्या पद्धतीने पहा हँडल चेंज केला, पोझिशन चेंज केली, स्विच करण्याचा प्रयत्न, मात्र ज्या पद्धतीने हा फटका खेळत असताना थोडा फसला गेला. कारण की दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर सतीश सनस हुशार गोलंदाज आणि हुशारीने गोलंदाजी टाकतोय. पुन्हा एकदा पायडीश टाकण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र अगदी लॉफ्ट केला. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेटला आहे खेळाडू. पुन्हा एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. सिंगल डबल्स आता मात्र चालू झाले, कारण की या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता जो लगावला होता वैभव वाडकरने, मात्र त्याला माघारी पाठवलं लगेच चौथ्या चेंडूवरती. त्यानंतर आपण पाहिलं तर षटकार चौकार हे पूर्ण थांबलेत. 11 धावा सध्या मात्र स्कोर कार्डवरती आहेत. 11 बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह क्षेत्राच्या पोहोचतोय. अगदी लॉंग ऑन वरून चेंडू गॅदर केला, स्टॉप केला, अडवल्या, आता पकडले आणि फेकी करेपर्यंत या 2 धावेच्या प्रयत्नामध्ये अडथळा आला. ओ यू टी आउट. बॅटर अगदी नॉन स्टॅकिंग एंडला रनआउट रिझन मध्ये, रनआउट मध्ये तो मात्र अगदी माघारी जातोय. नाराज आहे स्ट्रायकिंगच्या बॅटर सोबत, बरंच काही तो बोलतोय. रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने हा चेंडू फेकला गेला लॉंग ऑन वरून आणि तदनंतर बॅट ड्रॅग केली नाही. इट्स अ क्लिअर आउट. रन आउट होतोय बॅटर. पण मॅन ऑफ द मॅच तोपर्यंत देऊयात. अर्थातच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत चौधरीला आपण सध्या मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करतोय. तायघाट महाबळेश्वरच्या विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय सुहाजी बिलारे साहेब यांच्या शुभ हस्ते सध्या आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच देतोय. आणि आपण पाहिलं तर राहुल दादा वाडकर यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते ऑनलाईन तुम्हाला दिलं जाईल. धावसंख्या तुम्ही पाहिली तर अगदी 12 या आकड्यावरती आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटरला माघारी जावं लागलं. योगेश नाईलकर सध्या आपण पाहिलं तर नवीन बॅटर येतोय, उर्फ बापू नाईलकर. हे प्रसिद्ध नाव आहे त्यांचं, या नावाने त्यांना ओळख आहे.
अगदी 12 धावा सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजल्या गेल्या. 1 to 12 दोन विकेट गेलेत सध्या माघारी. ओहो यावेळी देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंड जागा सोडतोय. नकार, येस, नो, वेट या 3 शब्दांचा अर्थ मात्र करेपर्यंत थोडासा फंबल झालाय. मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. सतीश सनसची गोलंदाजी आपण पाहिली तर ज्या पद्धतीने या सेकंड स्पेलमध्ये त्याने पूर्णपणे धावसंख्येच्या पायामध्ये बेडा ठोकून ठेवलेत, ज्या पद्धतीने धावसंख्येला पूर्ण ब्रेक लावण्याचा प्रयत्न त्याचा जो प्रामाणिक राहिला आहे तो आत्तापर्यंत प्रतिम राहिला. आणि सतीश ची गोलंदाजी मात्र कुठेतरी धावसंख्येला रोख लावते. अप्रतिम चेंडू, थोडासा आपण पाहिलं तर शरीराजवळ टाकण्याचा प्रयत्न, कदाचित फॉलो करतोय फलंदाजाला, थोडा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली, फक्त धावा खर्च केले 2 आणि 1 लेग बाईटची अशी इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू सतीश सनसची ही ओव्हर मात्र त्याच्या नावावरती राहिले. वर्चस्व दाखवलं या ओव्हरमध्ये त्यानं आणि खेळपट्टीला फ्रेमात फाडून घेतलं. समोरच्या फलंदाजाला बऱ्यापैकी थांबवण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न हा यशस्वी झालाय आतापर्यंत. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर टीम बॅटिंग करणारी टीम अर्थातच अनिल स्फूर्ती संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे अर्थातच 12 या आकड्यावरती. 12 लॉस ऑफ डी 2 विकेटची धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. 12 धावा. विक्रम मांढरे सध्या गोलंदाजीसाठी सज्ज केला जातोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. ओहो यावेळी शफल झालाय, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय मिड विकेट रिजन मधून, अगदी डीपला क्षेत्ररक्षण करतोय. 1-1 धाव, दुहेरी धाव, सिंगल डबल्स या ओव्हर क्रमांक 3 चालू झाले. अद्यापही षटकार चौकार आलेला नाहीये. सिंगल डबल्सवरती विश्वास ठेवल्याने फक्त एक कमी धावसंख्या आतापर्यंत म्हणता येईल, जे आहे 13 धावसंख्या. रिक्स घ्यावी लागेल, रिक्स घेतल्यानं बराच तोटा होतो, पण धावसंख्या मोठी घेण्यासाठी रिक्स तर घ्यावी लागेलच. घेतली आहे, लॉफ्ट केला चेंडूला, डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर उचलून फेकला. 6 धावांसाठी WPL चा दमदार षटकार. विशाल पिसाळ थोडासा पेंडिंग मध्ये होता, आता ट्रेंडिंग मध्ये यायला मात्र त्याने केली आहे सुरुवात. कारण की ज्या पद्धतीने थोडासा वेळ घेतला, कारण की ती वादळापूर्वीची शांतता देखील असू शकते. आणि सध्या मात्र त्यानं जो फटका खेळून काढला शफल होऊन, तिथे मात्र त्याने आता आव्हान दिले गोलंदाजाला या बॅच मध्ये. यावेळी देखील शॉट आंफूल आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. 1 तेरी 1 मेरी, टिट फॉर टॅट. बॅटर आपण पाहिलं तर विशाल पिसाळ बॅक टू द डकआउट. वेलकम डीजे. या टीमचा ट्रम्प कार्ड, या टीमचा एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आणि या टीमचा आयकॉन सध्या आपण पाहिलं सचिन मोहिते मात्र मैदानामध्ये होतोय दाखल. थांबवला होता सचिनला, कारण की हा ट्रम्प कार्ड अगदी महत्वाच्या क्षणाला बाहेर काढायचा होता आणि तो सध्या मात्र टाकलाय बाहेर. समोरच्या संघानं हुकमी एक्का दाखवला, आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं देखील आपल्या टीमचा हुकमी एक्का मात्र आता बाहेर काढलाय. अहो यावेळी मात्र अगदी पहिला चेंडू इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे, यावेळी लॉंग ऑफ वरून कदाचित दुसरी धाव. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी होतोय. रन इन बिटवीन द विकेट मात्र चांगली राहिले. मांग के नहीं देंगे तो छिंके लेंगे, लेंगे जरूर. या पद्धतीने सध्या मात्र बॅटिंग चालू आहे, कारण की दुसरी ओव्हर सतीश सनसशी सांभाळून खेळले, शांत खेळले. तिसऱ्या ओव्हरमध्ये हात खोलायला केली सुरुवात. शफल झालाय, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेट पर्यंत पोहोचतील का? स्वतः गोलंदाज झालाय, डीप मधून निघतो. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न होऊ शकतो का? फेकीत केले, आणखीन 1-2 धावा.
आता सिंगल डबल्स कन्वर्ट केल्या जातात 2-2 धावेमध्ये. पहा धावा बनत नाही, धावा बनवाव्या लागतात या मॅच मध्ये. कदाचित आता धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. तब्बल आपण पाहिलं तर धाव संख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 23 धावा आतापर्यंत स्कोर करवरती सजल्या गेल्यात. सध्या बॅटिंग करतोय आपण पाहिलं तर सचिन मोहिते. आणि सचिन मोहिते आल्यानंतर त्यानं काय केलं, मोठ्या फटक्यासाठी तो गेला नाहीये. त्याने सुरुवातीला पहिल्या 2 चेंडूवरती 2-2 धावा धावून घेतल्यात. बिग हिट करण्याचा प्रयत्न बराच बाहेर आहे का? येस, अंपायर कळवतात जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. आता मात्र गोलंदाजी करणारी टीम मात्र बरंचसं षडयंत्र मैदानामध्ये आखते. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता आव्हान दिलंय, कारण की जोपर्यंत आयकॉन आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा सचिन मोहिते, तोपर्यंत एक चांगली धावसंख्या येऊ शकते. हा विश्वास आता खेळाडूंना आहे. धावसंख्या 24-24. स्विच हिट बाहेर काढलाय, तो यशस्वी होतोय. कदाचित चेंडू निघून जातोय अगदी फाईनला. 4 धावेसाठी बॅटिंग करत असताना या टीमचा आयकॉन प्लेअर सचिन मोहितेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. आणि लाईट्स झालेत या मैदानाच्या ऑन. भूमिपुत्र मैदान, नवी मुंबईचं लॉर्ड्स ऑफ नवी मुंबई का या मैदानाला म्हटलं जातं. प्रत्येक सुविधा आहे या मैदानामध्ये. 3 षटकांचं थरारक नाट्य. आणि धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 या आकडेवरती. 28 लॉस ऑफ दी 3 विकेट्स. वाई प्रीमियर लीग गाजते आज वाई तालुक्याला. सातारा जिल्ह्यात प्रीमियर लीगचा नाव फेमस लय झाला. आमदार मकरंद पाटील साहेब भारी आहेत संगतीला. सध्या आपण पाहिलं तर विलास चिकणे बॅकफुटला जात आहेत. हलक्या हाताना डिप स्पेल एक रिझन मिड विकेट आहे. क्षेत्ररक्षक 1 धाव तर कंप्लीट केले. बापू नाईलकर यांना माहिती आहे सध्या टीमचा आयकॉन समोर आहे, त्याला जास्त संधी देणं हे त्यांचं महत्त्वाचं काम असेल. मात्र शेवटच्या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं तर विलास चिकणे आला. सतीश सनस अगदी त्याच्या जवळ येतोय, खांद्यावरती हात ठेवून बराच कानमंत्र त्यानं दिला. कारण की सतीश सनस ही ओव्हर राहिले फक्त 2 धावेची आणि त्याला बराच अनुभव त्या ओव्हरमधून भेटला. आणि सध्या मात्र अनुभव तो शेअर करतोय. पहा बराच क्षेत्ररक्षण आता मैदानामध्ये सजवलं गेलंय. सतीश सनस आपण पाहिलं तर अगदी स्लीपला होता, तो वेगाने आला. आता लॉंग ऑफ रिजन मध्ये त्याला पाहू शकता. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तो होता. चला थोडासा घ्या स्पीड अप, कारण की शेवटची बॅच आहे आणि बॅट लाईन आता हळूहळू चालू होते मैदानामध्ये. शफल झाला, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न खोदून काढतोय. स्लीप आहे, चेंडू गॅदर करतोय. तोपर्यंत आणखीन एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. स्ट्राईक हवी होती आयकॉनला, स्ट्राईक हवी होती सचिनला, कारण की सचिनला या मॅच मध्ये जबाबदारी घेऊन खेळायचे. धावसंख्या अगदी 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. कारण की अजूनही चेंडू मात्र आपण पाहिले तर बाकी आहेत तब्बल 4. आणि या 4 मध्ये जरी 10 आल्या तरी एक फायटिंग स्कोर 140च्या पुढे असू शकतो. आणि फायटिंग स्कोर तो चांगला असू शकतो, कारण की संध्याकाळचं सत्र हवा थांबले. अक्षय या मैदानाची खासियत आहे, 6-5 नंतर या मैदानामधली हवा सगळी थांबते. आणि अशा वेळी मात्र लो स्कोरिंग मॅच या खूप अवघड होतात. आणि अशा क्षणाला दुपारच्या सत्राला पाहिलं तर 40 धावा कमी होत्या, मात्र संध्याकाळच्या सत्राला 40 धावा देखील खूप आहेत. आणि असे मैदान आहे. तब्बल अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 30 धावसंख्या. यावेळी देखील सुरेख फटका बॅटिंग करत असताना आप्पा नाईलकर यांच्या बॅट मधून येतोय. धमाका बापू नाईलकर. वॉड स्ट्रोक, वॉड बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. आणि सध्या मात्र त्यांनी लगावलाय षटकार 6 धावेसाठी. लाखात एक पंकज दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पंकज वाडकरचं आयोजन आलं ग. आता आवाज अप्रतिम आणखीन एक फटका. वन्स मोर हो अगदी पिक्चर बाकी आहे. वॉट अ बॅटिंग, वॉट अ इनिंग, वॉट अ स्ट्रोक, वॉट अ शॉट सिलेक्शन. बापू नाईलकर या मॅच मध्ये आता मात्र आग लावतायत. ओहो काय बॅटिंग राहिले. रिप्ले टेलिकास्ट पाहताय. शफल झाले, हुक फटका आणि लुक बदललाय. ट्रेंडिंगला आलेत आता.
काय फटकेबाजी सध्या मात्र चालू आहे. आपण चर्चा करत होतो आयकॉन प्लेअरची, मात्र अभ्यास ज्याचा केला पेपर दुसराच फुटलाय. धावसंख्या 42, 42 धावसंख्या आता मात्र स्कोर कार्डवरती राहिल्या. आयकॉन सध्या सचिन मोहिते नॉन स्ट्रायकिंगला आला, तदनंतर त्याला स्ट्राईक हवी होती, ती स्ट्राईक भेटली नाही आणि तदनंतर मात्र स्वतःचे जलव्यान स्वतःचा फॉर्म मात्र दाखवला जातोय. पुन्हा एकदा यावेळी देखील त्याच रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी करू की नको, येस नो वेट, आणि तदनंतर आपण पाहिलं तर हो हे चांगलं चित्र होतं, हे चांगलं चित्र होतं. थर्ड अंपायर असतील बीजी, चेक करतील, तोपर्यंत एकत्र येऊ नका, क्षेत्ररक्षणाच्या जागीच थांबा, आम्ही कळवतोय. इट्स अ नॉट आउट आणि करूयात लगेच मॅचला सुरुवात. धावसंख्या 42, 1 टू गो. 42 धावसंख्या. अक्षय आपण चर्चा केली 40च्या पुढे आणि ती गेली. फायटिंग स्कोर असू शकतो आणि आणखीन एक चेंडू बाकी आहे. बापू नाईलकर आज 2 षटकारांनी त्यांच्या त्या बॅटिंगनं, एक छोट्याशा धमाकेदार बॅटिंगनं मात्र टीमला बरीचशी मदत झाली आहे. पुन्हा एकदा येतोय की काय, बॅटिंग करत असताना डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर, अर्थातच योगेश नाईलकर, अर्थातच बापू नाईलकरच्या बॅट मधून या ओव्हरचा येतोय तिसरा धमाका आणि षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचते 48, 48 धावा आणि वैयक्तिक बॅटिंग करत असताना 6 चेंडू आणि तब्बल 20 धावांची खेळी केली आहे बापू नाईलकर यांनी. चला या फिल्डर लगेच, चला या टीम लगेच तब्बल टार्गेट 49 धावेचं दिलंय. प्रथम बॅटिंग करत असताना अनिल स्मृती या टीमनं रायरेश्वर या टीमला, श्री रायरेश्वर 11 या टीमला 49 धावेचं आव्हान. चला या स्पीडअप घ्या, लगेच यायचं मैदानामध्ये. वाई प्रीमियर लीग गाजते आज वाई तालुक्याला. सातारा जिल्ह्यात प्रीमियर लीगचा नाव फेमस लय झाला. आमदार मकरंद पाटील साहेब भारी आहेत संगतीला. पंकज दादा वाडकर भारी या क्रिकेट स्पर्धेचा. आमदार मकरंद पाटील साहेब भारी आहेत संगतीला. पंकज दादा वाडकर आयोजक भारी या घुमणारी एकच वाई प्रीमियर लीग. आता आवाज घुमणारी एकच वाई प्रीमियर लीग. वाई प्रीमियर लीग, वाई प्रीमियर लीग, वाई प्रीमियर लीग, वाई प्रीमियर लीग. बॅटर या लगेच मैदानामध्ये. टायमिंग सध्या मात्र झालंय 6:36 आणि थोडासा स्पीडअप घ्यायचा. 49 धावा कशा पद्धतीने केल्या जातात, काय घडतंय काय बिघडतंय, या मॅचची कहाणी काय राहते ऐकूयात शैलेशजी जाधव सर यांची जुबानी. या मॅचची संपूर्ण कहाणी त्यांच्या आवाजामध्ये. थँक्यू सो मच. गॅस स्पीडअप. धन्यवाद. आतापर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात किरणजी भास्कर. आता मात्र मी तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा एक हाय व्होल्टेज मुकाबल्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. घेऊन जातो. एका बाजूला संघ आहे अनिल स्मृती, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे रायरेश्वर 11. या दोन संघांमध्ये होणार आहे तुंबड युद्ध, घणाघाती. पहिला इनिंगचा खेळ संपलेला आहे, दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, बॅटचा टॉप एज, त्यानंतर मात्र पहिल्या स्लिप मध्ये कॅच ड्रॉप, महत्वाची कॅच. फलंदाज आकाश शेलार यांचा मात्र इथे कॅच ड्रॉप झालाय. मैदानाच्या आतमध्ये एक पहिला विकेट नक्कीच मिळाला असता.
सचिन मोहिते आयकॉनिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जे ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आले आहेत. सडपातळ बांधा, उंच मारा, ही त्यांची ख्याती राहिलेली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघाल्यात. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त बॉल. मैदानाच्या आतमध्ये काटा बदललाय. ज्या पद्धतीने पाहिलं ना, बॉल पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 कॅचेस ड्रॉप होत आहेत. पहा आता मात्र नशीब आणि नशिबावरती असं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये मेहनत ही 99% असली तरी 1% हे नशीब लागतं. इथे 1% नशीब नाहीये हे म्हणावं लागेल. 2 कॅच ड्रॉप झालेत. हो, पुन्हा एकदा यावेळी इम्प्रेस केलंय सचिन मोहिते. व्हॉट अ डिलिव्हरीज टाकतोय. मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेग आहे या पठ्ठ्याकडे. जिथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तो आला ना, त्याने मात्र दाखवलाय आपला क्लास. त्याच्याकडे गोलंदाजी करत असताना असलेलं व्हेरिएशन, जिथे फलंदाज आकाश शेलारला थांबवलाय. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा इनफिल्ड कव्हर खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता. जिथे आपण पाहिलं ना तर थोडेसे स्टेप आउट झाले फ्रंट फूट वरती आणि नंतर मात्र एक हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं तर तिथे मात्र 1 धाव अंकित केली गेली आणि ऑफ दी मार्क झालाय. जिथे 1 धाव अंकित केली गेली आहे. स्ट्राईक एंड वरती सतीश सनस, खऱ्या अर्थाने आयकॉन, विपक्ष आयकॉन. काय स्ट्रॅटर्जी असेल आता मात्र सचिन मोहिते यांची. सचिन फार सुंदर गोलंदाज राहिलेत आतापर्यंत. हो, यावेळी पहा ऑन दी कव्हर्स खेळलाय. डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोडक्शन दिलं गेलंय. एफर्ट्स पहा, व्हॉट अ एफर्ट्स. एक जबरदस्त टेम्परामेंट पाहायला मिळाला आणि तदनंतर एलिव्हेशन देखील पाहायला मिळालंय. सुपर डेडिकेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. हे सातत्याने पंकजदादा वाडकर आणि यांच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे एखादा खेळाडू 100% नाही तर 200% देतो आणि या स्पर्धेचं टायटल आपल्या नावाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न पुन्हा एकदा सुरू होतील. मैदानाच्या आतमध्ये येणारे 19 बॉलच्या पाठीमागे 45 धावा बनवायच्या आहेत. हे इक्वेशन आलंय. आता मात्र आकाश स्ट्राईक एंड वरती आलेला आहे. हो, यावेळी पहा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका अतिशय देखना. डीप कव्हर मध्ये चेंडू सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. येतोय क्रॅकिंग चौकार. धन्यवाद. पहा थोडंसं स्पीडअप घ्या. बॅड लाईटचा इफेक्ट आपल्याला थोडासा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. थोडंसं सहकार्य करा. फिल्डिंग करणाऱ्या टीमला आम्ही निवेदन करू, टीम मीटिंग घेऊ नका, सहकार्य करा. चला आता मात्र आपण स्कोर कार्डकडे वळूया. जिथे येणारे बॉल 18 आहेत आणि 18 बॉलच्या पाठीमागे 41 तुम्हाला स्कोर कार्डवरती बनवाव्या लागतील. 41 रन्स मस्ट नीडेड ऑन 18 डिलिव्हरीज. 18 चेंडूमध्ये तुम्हाला 41 बनवायचे आहेत. एका बाजूला आपण पाहिलं ना तर श्री रायरेश्वर 11 हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला अनिल स्मृती 11 हा संघ आहे. आपण पाहतोय आता मात्र श्री रायरेश्वर 11 हा संघ सतीश सन स्ट्राईक एंड वरती अगेन्स्ट द गोलंदाज वैभव वाडकर यांच्या अगेन्स्ट कशी स्ट्रॅटर्जी असेल. 18-41 इक्वेशन. हो, यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, पाठवलाय सरळ सीमा रेषे पार. षटकार. साधावा. धन्यवाद. पहा मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट आर्म जॅक खऱ्या अर्थाने अनेक वेळा पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा टाइम
ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट लेंथ वरती अशा पद्धतीचे हुक आणि पुलचे फटके खेळू शकताना तर तुमच्या बॉलवरती असलेली नजर हे पाहायला मिळालं आणि सतीश सनस आहे ना यांची फलंदाजीमध्ये ती चुरसता पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने त्यांनी वेट केला, वेट आणि वॉचची भूमिका घेतली आणि तदनंतर मात्र हा जो फटका खेळला ना खऱ्या अर्थाने त्याचं समर्पण पाहायला मिळालंय. आता मात्र गणित बिघडलंय. हो, यावेळी मात्र पदतालीत त्याचा उपयोग करून खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव अंकित केली गेली आहे. पहा जिथे पाहायला मिळालं ना बॅकफूट वरती गेले, स्लोअर डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. थोडंसं आपण जर पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप देखील बॉल हाताळला होता आणि तिथे मात्र स्वतःला इम्प्लिमेंट करत असताना सतीशने एक धाव अंकित केली आणि एका धावेनंतर मात्र स्कोर कार्ड जो आहे ना तो 15 या आकडावरती जाताना पाहायला मिळाला. येणारे 16 बॉल चर्चा होईल. हो, यावेळी पहा स्टंपाच्या बरोबर मिडल ऑफ द स्टंप म्हणजे आपण पाहिलं ना तर जिथे आकाश आहेत ना ते थोडंसं फ्रंटफूट वरती येत आहेत आणि तिसरा जो मिडल ऑफ द स्टंप आहे त्याच्या पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. तिथे डॉट बॉल येतोय, एक महत्वाचा डॉट बॉल. चला पुढचा बॉल. हो, याही वेळी पहा स्विंग आणि मिस. आता मात्र गुलाबी थंडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला फ्रीज करून टाकते. जिथे अकडवून ठेवलंय त्याच्या पायांना, जिथे कुठलाही फुटवर्क नाहीये, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने खडे खडे नॉक करण्याचा किमया अनेक वेळा वीरेंद्र सेहवागने केली आहे. आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो. पहा जिथे पुन्हा एकदा अपिश करण्याचा प्रयत्न केला गेला होता. काच खारी होईल का? नक्कीच इथे फलंदाज बाद होतील. पहिला हादरा मिळालाय, पहिला ब्रेक थ्रू मिळाला. आपण पाहिलं ना तर बॅकफूट वरती गेले, जागा बनवली होती आणि तदनंतर मात्र क्रिएटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याने काच कारी केला आणि तदनंतर मात्र फलंदाज बॅक टू द पवेलियन जातील. आकाश, मला वाटतं त्या ठिकाणी महादेव तुपे असतील आणि असं काहीसं दिसतंय. नाही, त्या ठिकाणी खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या जे क्षेत्ररक्षक होते. कॅच घेणाऱ्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत थोडंसं पोहोचवा. सिद्धेश, यस सिद्धेश हे नाव आपल्यापर्यंत पोहोचलंय. चला आता मात्र एक फलंदाज बाद झालाय, समीकरण बदललेलं आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. स्वप्नील देवरे असं आमचे स्कोरर सांगतायत. चला जाऊया पुढील स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल जिथे येणारे मॅच मध्ये सिद्धेश विरकर येतील. 13 बॉल 34 ची मॅच आहे. 13-34चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश विरकर आयकॉन खेळाडू आहेत या संघाचे. आता मात्र 13 बॉल आणि 34 ची गरज आहे. 13-34चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. वैभव गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघतील. चला थोडंसं स्पीडअप घ्या वैभव, आपण देखील नोंद घ्या. थोडंसं स्पीडअप घ्या, एक खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल म्हणजे येणारे 12 बॉल 34 ची गरज आहे. 12-34चं इक्वेशन. चला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या, गोलंदाज लगेच जाईल. मित्रांनो पंकजदादा यांचा नेहमीच हा प्रयत्न राहिलाय की फेअर क्रिकेट हे सातत्याने झालं पाहिजे, खेळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मात्र ते प्रयत्न देखील करतायत. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. पंच देखील आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. येणारे 12 बॉल, 12 बॉलच्या पाठीमागे 34 ची गरज आहे. बारा 34 ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या गोलंदाज. चला सतीश स्ट्राइक एंड वरती आहेत.
किरण कांबळे यांच्यावरती चढवलेला प्रहार पहा, क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं, एक तर मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 11 बॉल 32 ची गरज आहे. सतीश सन स्ट्राईक एंड वरती आणि त्यांच्या साथीला मात्र सिद्धेश विरकर. म्हणजे दोन्ही खेळाडू आहेत ना, जर पाहिलं ना तर या वाई पश्चिमानी पहा इथे एक शॉट आहे, पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. म्हणजे येणारे बॉल 11 बनवायचे आहेत 33. 11-33 ची मॅच. चला स्पीडअप घेऊया, थोडासा स्पीडअप वाढवूया. 11-33 ही मॅच. गोलंदाज निघालेले आहेत किरण कांबळे. हो, यावेळी पहा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे, एक तर मिळवली आहे, दुसरीचा मिळेल का प्रयत्न तर नाही. आता मात्र स्वतःवरती आपल्या खांद्यावरती मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल सिद्धेश विरकरला. मला का या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून निवडले गेलंय हे दाखवून द्यावं लागेल. सिद्धेश विरकर मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल आणि 32 ची गरज आहे. 10-32 इक्वेशन. किरण कांबळे निघालेत. हो, यावेळी लॉफ्ट केलाय आणि त्याने सांगत असताना पहा गोलंदाजाने सांगितलंय दाव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते. तो वाकला नाहीये, त्याने वाखवलंय. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा खेळाडू बाद केलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नाव आहे सचिन पवार. हे नाव पाहायला मिळालंय, सचिन पवार अगेन्स्ट द किरण. सचिन पवार मुंबई पोलीस म्हणून ओळखले जातात. यस, किशोरजी निकम यांना मात्र आपण या ठिकाणी रजा देतोय. फार एक लिजेंड क्रिकेटर. हो, यावेळी पहा बॅटची इनर एज, तदनंतर मात्र चेंडू अतिशय मैदानाच्या आतमध्ये गुदगुल्या करत, खऱ्या अर्थाने किस करत आपण जर पाहिलं तर फाईन लेग रिजन मध्ये जात असताना पाहायला मिळाला आणि तिथे मात्र धावसंख्या 2 ने कनेक्ट केल्या गेल्यात. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे बॉल 8 बनवायचे आहेत 30 धावा. 8-30चं इक्वेशन. या 2 बॉल वरती मोठे प्रहार मस्ट निडेड असतील. एखादा चौकार, एखादा षटकार या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. हो, यावेळी उडवण्याचा प्रयत्न राहिलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. फलंदाज सचिन पवार बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. नाव आहे राहुल चिकणे. यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. राहुल चिकणे. येणारे 7 बॉल बनवायचे आहेत 30. आता मात्र राहुलला ना महत्वाचा हा बॉल फेस करत असताना काय घडेल, संघनायक आहेत ते या मॅचचे. हो, यावेळी स्विंग आणि मिस. आता मात्र असं म्हटलं जातं ना की आता शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल आणि 30 ची गरज आहे. आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल. त्याला थोडंसं स्पीडअप घ्या. पहा, जिथे आपण पाहिलं मागच्या इनिंग मध्ये महत्वाचे 3 जे षटकार पडले ना, ते बापू नाईलकर यांनी मात्र येऊन ज्या पद्धतीने षटकारांची आतिषबाजी केली ना, फार सुंदर. योगेजी नाईलकर आपण पाहिलं ना, त्यांनी जो नॉक हाताळला ना तो महत्वाचा ठरला, तो निर्णायक ठरला. नाही तर मॅच मध्ये आपण जर विचार केला तर 6 बॉल 12 ची मॅच आता आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र त्या 3 षटकारांच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळते. ते येणारे 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 30 बनवायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रतीक महांगडे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आले आहेत. पहा, प्रतीक या नावाचा बोलबाला समोर सतीश सनस आहेत. सतीश
एक महत्वाचा निर्णय त्याला घ्यावा लागेल. प्रत्येक बॉल सीमारेषे पार पाठवण्याची त्याच्याकडे कुवत आहे, त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, मात्र त्याला रोखण्याची क्षमता या गोलंदाजाकडे देखील आहे. गोलंदाज निघालाय प्रतीक. हो, पहिलाच बॉल मिस टाइम झालाय. पहा इथे डॉट बॉल आलाय. असं म्हटलं आता ना की प्रवास कालही चालू होता, प्रवास आजही चालू आहे. मान्य आहे काही स्वप्न तुटली आहेत, पण इच्छा अजूनही बाकी आहे. मॅच अजून बाकी आहे, मॅच अजून संपलेली नाहीये. 5 बॉल 30 ची गरज आहे. हो, यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, फेकून दिलाय. सतीश सनस ब्रँडेड क्रॅकिंग विध्वंसक षटकार साधावा. आता मात्र चला थोडंसं स्पीडअप घ्या. जुना बॉल लगेचच पोहोचवा मैदानाच्या आतमध्ये. पहा मैदानाच्या आतमध्ये फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून 6 चेंडू 6 षटकार लगावले गेलेत. मागच्या वर्षी सतीश सनसने आम्हाला दाखवलं देखील जात आहे KSK प्रीमियर लीग मध्ये. वा, काय लेखाजोखा आहे या फॉर्च्यून इव्हेंटचा, चर्चा होतीये. आता मात्र तीच किमया. हो, यावेळी मात्र ऑन साइडला खेळत असताना काय घडलंय, इथे डॉट बॉल येतोय. सतीश सनस निराश असतील. असं म्हटलं आता ना की नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, मेहनत करून उघडावे लागते. नशीब हरायला तयार असते, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची असली पाहिजे. ती मानसिकता आहे या खेळाडूकडे. हो, यावेळी मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. किती धावा अंकित केल्या गेल्यात, कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये. म्हणजे सतीश सनस यांना माहित आहे की या मॅच मधला आता निर्णय काय असेल. मात्र मित्रांनो, मिळालेली प्रत्येक रन तुमच्या स्कोरिंग कार्ड मध्ये इम्पॉर्टंट असते, याची नोंद घ्या. 2 बॉल 24 ची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. चला थोडंसं स्पीडअप करूया. 1 बॉल 24 ची गरज आहे या मॅच मध्ये. सतीश स्ट्राइक एंड वरती. राहुल चिकने, हो, यावेळी ऑन साइडला खेळलाय आणि तदनंतर मात्र विजयी झालाय तो संघ आपल्याला पाहायला मिळालाय. अनिल स्मृती 11 हा संघ इथे विजयी झालाय आणि या मॅचचा योगेश नाईलकर ठरलेत प्लेयर ऑफ द मॅच. चला योगेश, लगेचच या आणि दोन्ही संघांनी शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर निघायचं आहे, याची देखील नोंद घ्या. चला, त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी विशेष करून उद्या सकाळी बरोबर 7:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग आहे. 8 वाजता पहिला बॉल टाकला जाईल. जे 2 संघ आहेत, पेशवाई 11 विपक्ष तेजदीप 11, या दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि तदनंतर मात्र